आणि एकंदरीत पहा जबरदस्त जबरदस्त सेंटेड आणि सनडेड आणि इट्स ब्रँडेड. आयुष्यानं प्रसादी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो हनुमान खेवारे क्रिकेट संघासाठी अनेक स्पर्धांचं स्वप्न ज्यांच्या डोळ्यासमोर राहिलंय, एका एका ट्रॉफीसाठी संघ अक्षरशः झुंज देतोय. आज खेवारे गावाचा अभिमान स्वाभिमान घेऊन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यांच्या विरोधात दसई असोसिएशन या विभागामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहता जबी स्पोर्ट काट्याचीवाडी या टीमचा दबदबा देखील तेवढाच राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला ते म्हणजे सन्मान्य सुनीजी शेळके सर. पेशानं खऱ्या अर्थाने पहा गुरुवारी आहेत, अनेक विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडले जात आहेत. आम्हाला देखील त्यांचं अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभत असताना निश्चित आज त्यांच्या संवेद देखील समालोचन करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने सर रजा घेत आहेत, सरांचं देखील आभार आहेत. चला अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजी मार्क होते अगदी आपण पाहू शकाल. नितीन तयार आहे, आयुष आहे स्ट्राईक एनवरती, नो स्ट्राईक एनवरती प्रसाद. गोलंदाजी मार्क होती नितीन वेंगाळ. चला गड्या हो पटापट आवरा, टाइम लागला, कार्यक्रम फिट झाला. ओम भटस्वाल करायची सुरुवात. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. काय नको ना, काय भावी नवरदेवाला फुकाट करंट लागायचा. चला जाऊया मॅच कडे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, फटकाही द्यावेत. नितीन बॉल खाली आला, इथे काय घडणार काय नाही. आणि इथे मात्र पहिल्याच बॉल वरती झेल तर टिपलाय, परंतु आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. एक्सरा मारला जाईल, सोनोग्राफी काढली जाईल, नंतर 7-12, नंतर 8-12, नंतर घरपट्टी, नंतर पाणीपट्टी, नंतर भोजा चेक केलं जाईल. नो बॉल. आता पंच एक धाव घेतले ना, नो +1, 2 धावा ऍड होतील. एकंदरीत या 2 धावा धावफलकावर ऍड होत असताना येणारा चेंडू फ्री हिट, येणारा चेंडू फ्री हिट. खाबा बका मीठ गडी भावा नीट. यासाठी मित्रांनो नेहमी सातत्यानं फलंदाजाला शर्टिंग करणं का गरजेचं असतं. तुमचा मोजमाप 7-12 कमरेवरती घेतला जातो. जाऊया पुन्हा एकदा. प्रीहिटचा बॉल, खोपड्याला बॉल मारला बेकार. पोरा सोरा उभा वारा, धावसंख्या धावफलकावर निघाला 67. काय बोलायचं आहे, गडी बारीक साचा आहे, षटाक बसा, पण वाकून वाकून रेमटा येतो ठोकून. जबरदस्त फटका आलेला आहे. गोरा गोरा फान पुलासारखा छान. पहिले सांगायची दादा मला वहिनी आण, पण आता सांगता नका अवधस आण. काय सांगायचं आहे. चला जबरदस्त धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीन. यावेळेस समोर पुन्हा एकदा फटका, चांगला गॅप मध्ये पुन्हा एकदा फटका, पॉवरफुल आलाय. शतरक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडू मात्र यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर. नाही आज काय सांगायचं, काय खाला आणि काय नाही खेवारावाल्या. 4 धावा. पास. आता खुश तर लपडा आहे दया. येणारा चेंडू पुन्हा एकदा पाहिला जाईल.
एकंदरीत डॉट बॉल. रामकृष्ण हरी. अगदी आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. गडी लय भारी. सकाळी खातो चहामध्ये 1.5 किलो खारी. तो गडी लय भारी. तो आमचा स्कोरर. डॉट बॉल. फटका इथे हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली आलाय. राहुल बास. राहुल उर्फ वडी. तो कॅच सोडी. बास. ए हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया? कैसे कैसे लोग रहते यार. बस काय नाही बाबा. जर असा का तिकडे फिल्डरच्या माथ्यावरून जाईना तर कार्यक्रम फिट होता. आता धावसंख्या धावफलकावरती 11. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटकातला अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मला वाटतं सॉरी थोडीशी माझ्याकडनं मिस्टेक होते. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आता. बरोबर सर. यस बरोबर. आमचा भाऊ सर हलत नाही. मानत काय बघा. मानाचं शिरबीर भरली का काय. नो हलुंग नो डोलिंग. जागेत पॉम्पॉम करीन. 12 धावा. आणि यावेळेस हो मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं एक सिंगल इथे वेगाने घेतली. दुसरी साडी निघाले आणि निघाले चेंडू मात्र यावेळेस हो टारारिरी टिरटिरी पारारिरी पिरपिरी चेंडू फरार. कैसे कैसे लोग रहते यार. क्या क्या देखना पड़ता है. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या धावफलकावरती पहा. धावसंख्या धावफलकावरती 15-16. सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो. त्यामुळे मुळा दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. धावसंख्या धावफलकावरती 16. आमचा स्कोररचा चेहरा भोळा. असं आम्ही कधीच सांगत नाही की ते करतात अजून नंबर गोळा. चुकूनही म्हणत नाही. चला ते पण नाही आम्ही म्हणत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चुकूनही घरपट्ट्या येतील. घाबरू नका. कारण जोडीदार आहेत त्याच्यामुळे सध्या ठेवू. पण शेवटला तुमचा पण 7-12 काढून जाऊ. असं काहीच होणार नाहीये. अगदी आपण पाहू शकाल शरद सुरसे आणि एकनाथ सुरसे ज्यांच्या माध्यमातून आयुष 3 षटकार खेळत असेल तर रोख रक्कम कडक 1000 2500 कडक कडक. गल्ला उल्हास उर्फ गल्ला. तिथे पहिला चेंडू डॉट. निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगला चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आज 16. उल्हासाला चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. येणारा चेंडू पाहिला जाईल. फिरकीचा जादूगार. गड्याची मोजून उंची जर हेली तर 3.5 फूट. ओहो इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. ओहो संदीप एक सिंगल घेतलेली आहे. दुसरी साडी निघालेत 2 धावा. त्याचबरोबर सन्मान आहे विजय केशव सुरसे ज्यांच्या माध्यमातून चौकार कुणी फलंदाज मारेल त्याच्यासाठी 500 जमा आहेत कडक. मगाशीच एटीएम मधून आणलेले आहेत पण आता थंडीमध्ये थोडीशी वाकडी झाली नोट. पैसे हजर आहेत. चला जाऊया. 2 धावा धावफलकावरती आता 2 धावेनं संघाची धावसंख्या 18 धावा. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी यस गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल सुटसुटीत वारा. ओहो बराच सुरसे ज्यांच्या माध्यमातून आयुष जर 3 षटकार खेळत असेल तर तब्बल रोख रक्कम 2000 कडक कडक. 4 नोटा 500च्या येऊ द्या. ओहो इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल आला लेट. परंतु चेंडू थेट. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ज्या धावफलकावरती आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हो नको मुंबई नको पुन्हा. पानाला लावला काताना चुना. 3 क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा इथे वेगानं कंप्लीट केल्या जातील. संदीप आता या धावसंख्येने धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती. काही पोरा अजूनही मोबाईल वाहत. स्वतः जागे आहेत तर जागे आहेत. लोकांना पण जागी ठेवतात. 21 धावा. ओहो फटका यावेळेस. उंची भरपूर आहे. लांबी किती बनू तर त्याला सांगता कुत्री जेवण येतो बक्षीस मारून जातो. इथे बाद विकेट.
माझे मजबूत देना. आता जाऊया धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत असा गाण्याला आहे ना मस्त रडकालाय रडका. ज्ञानेश्वर सुरसे कुठलाही फलंदाज 3 षटकार खेळत असेल तर 2000 रुपयांचा पारितोषिक. यस आयुष तुझा भाव आहे. शरदचा बक्षीस लावतायत. बसलाय का बरं चला. बक्षीस लावल्या काय होतं माहित आहे का. असं लोक सांगतात दाणं टिकून कोंबड्या झुंजायतात. टिचुक 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 टिचुक. अगदी 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली कारण की फक्त ना फक्त धाबा भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग झाली. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकूट चिकूट तू चल मोहरमा आलू मग कुचुकूत. 5 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. धावसंख्या 21. गणेश आलेला आहे. गोलंदाजी मार्क होती तयार आणि स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय प्रसाद. चला टाइम बरोबर तुमचा सुरू आहे त्यामुळे टाइम वाचवणं गरजेचं राहील. नाही तर आयटमला जीएसटी लागलेली वसूल होते पण मॅचेत पेनल्टी नाही वसूल होत. हेडशॉट डॉट. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगला चेंडू आपण पाहिलेला आहे. चांगला चेंडू सध्याच्या स्थितीला आपण पाहताय. 21 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू या डावातील बाकी आहेत. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली डाऊन द ग्राउंड. सुरेख झेल फलंदाज बाद. आता मात्र पोपट निघाले. थोड्या वेळात नागोबा पण निघतील. डीजे वाल्यानं फुंकर मारली. अजून आमच्या भरपूर गाड्या पासिंग करायच्या आहेत. काही गाड्या आत्ताच पासिंग झाल्या. लवकर नंबर प्लेट लागली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बापा बॉल टिकला. आमोशेला बॅट फिरवली. पौर्णिमेला कमरत लचका भेटला आणि आता एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आपल्याला 22 या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जाऊया पुन्हा एकदा. अगदी ज्ञानेश्वर सुरेश ज्यांच्या माध्यमाला 3 षटकार खेळत असेल तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक राहील. अगदी आपण जाऊया पुन्हा एकदा. हो फटका हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली आलेला आहे आणि तिथे फलंदाज बाद. सामना जिंकून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जहानमान खेवारी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला संजय दाखल होत असताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण पाहणार आहात. येईल का या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका. बॅट्समन मैदानात गेला. हाताला माती लागली. तो आता ओमबटस्वा आता सुरू होईल. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट किती सेट होईल. आणि अशा पद्धतीनं शरदची भविष्यवाणी काही चुकीची नाहीये. बरोबर सांगितलं. अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. 22 बनलेले आहेत. 23 धाब्यांची गरज राहील. जेबी स्पोर्ट काट्याची वाडी क्रिकेट संघाला 23 धाबा बनवायच्या आहेत.
चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. लगेचच मैदान खाली करा. जबीस्फोट काढायची वाडी. संधी मिळेल डीजेला. जोडी पाठवायची आहे. जबीस्फोट काढायची वाडी आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये शत्रक्षण सज्ज करून गायचं आहे. चेंडू आहेत ज्यांनी लावला भरपूर 1.5 किलो बीज. त्याचं नाव मिस्टर खबीज. शरद सुरसे ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर जो गोलंदाज घेत असेल त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जानमान खेवारे क्रिकेट संघाच्या गोलंदाजासाठी हे पारितोषिक आहे. अगदी आपण पाहणार आहात. त्याचबरोबर आमचे विपुल सुरेश ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावाने देखील 500 रुपये तयार आहेत. आता विपुल ते 500 रुपये कशावरती लावायचे. सलामीची जोडी अगदी आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि त्याच्या साथीला काशीनाथ. ही सलामीची जोडी अगदी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या स्थितीला 18 बॉल 23. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. जास्तचा वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे जास्तचा वेळ न घेता लगेचच सामना सुरू करा. चेंडू आलेला आहे. पा जुना चेंडू आलेला आहे. स्ट्राईक इन वरती काशीनाथ, नॉन स्ट्राईक इन वरती नितीन, तर गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 साठी आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद. चला स्वागत करू. परंतु आता मैदान 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं सामना इथे पुढे ढकलला जाईल. कशा पद्धतीने कुठला संघ विजय प्रस्थापित करेल. पहिलाच बॉल चालू होतोय. टाइम काउंट तुमचा. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगानं बनली. दुसरी साठी निघालेत. हो डेंजर एंडला होते नितीन. परंतु काय सांगायचं. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. 2 धावा आणि या 2 धाबेनं संघाचं खातं इथे खुलं होत असताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल आहे. चांगला फटका. काव कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक बेकार तोटका सारखा धावला. तो परत खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला गेला. यास पचला आवडाच खावा ना पचत ना खावा. डीजे वाले इफेक्ट डालो. पुढील चेंडू. हो चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. प्रसादची गोलंदाजी सध्या चांगली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च गेलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी प्रसाद जे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पहिले बॉल 2 आल्या, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर 67 2 डॉट.
यावेळेस हो वांगा आणा बटाटा फटका मारला फटाफटा. मुकेश आला, एक सिंगल घेतली, दुसरी साडी निघालेत आणि मला वाटतं 2 धावा. 2 धाबेनं धावसंख्या 5 अंड 5 ताटा 5 चमचा कन्यादान ओबट शॉट डोळ्याला पाणी लावा. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 13 बॉल 18. चला शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. अगदी आपण पाहताय नितीन स्ट्राईक एनवरती, प्रसाद तयार. खास करून अगदी जबी स्पोर्ट काट्याची वाडी टीम, या टीमला मला वाटतं 3 चेंडूची पॅनल्टी होती आणि 3 चेंडूची पॅनल्टी असून संघ मैदानात उतरला होता. आयोजकांना एकही शब्द विचारला नाही की आम्हाला कमी पॅनल्टी करा किंवा काही करा. जशी पॅनल्टी दिली तशी पॅनल्टी स्वीकारली आणि संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, टॉस देखील त्यांना विन दिला नाही. टॉस दुसऱ्या टीमला विन दिलेला आहे. चला डीजे वाले सोडा. हॅलो सेक. पाचू पाचू बाय नदीतली पाचू, देव करी सोनियाचा ठेचू. पाचू पाचू बाय नदीतली पाचू, देव करी सोनियाचा ठेचू. उमेशी नवरा नवरा झाला, देव का समजवाया गेला. उमेश नवरा नवरा झाला, देव करी. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त घेत नाही. बेडूक साफ्या फिल्डिंग झाली. हो शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषा फरार होत असताना पाहायला मिळालेला आहे. ना तुझा दे खुणमा करून ना माझ्या पाटणी साल ना लोकाठी. 11 धावा धावफलकावरती आहे. 11 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यस, जसा काय फाट्या फोडायला लागल्या बॅट्समन, फाट्या. हा नमस्कार नमस्कार, सरळ रस्ता आहे सरळ. तो मला इशारा करीत चालेला, पॉक पॉक पॉक, सरळ रस्ता आहे म्हणून लोकेशन दिला पिकअप वाल्याला. डॉट बॉल, डॉट बॉल आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचे 10 चेंडू आणि 12. 10 चेंडूमध्ये 12 धावा. गोलंदाजसाठी एक मोठा चॅलेंज राहिलेला आहे. मुकेश इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेची राहील. यावेळेस देखील हो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी साठी निघालेत आणि इथे एकच, आणि एकत्रित एकच धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पोरा सोरा उभा वारा. धावसंख्या एक सरळ एक वाकड्या आकड्यामध्ये लागलेत 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. हे बाबा नंतर त्या गाणं ऐक, थांब ना सध्या, मला मॅच तर करू दे. 9 बॉल 11ची गरज. पुढील चेंडू नवरदेव दुसरा होता पण त्यांना उमेश शेटची घरपट्टी दिली. यावेळेस हो फटका बसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे. मोठी शिकार फलंदाज बाद. खरी सांगून नवरदेव स्कोरर होता, तो सांगतो मेरे का नाही उसका ले उसका, आणि ते जर फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं सकाळीच भेंडीचा पिरला होता 1.5 किलो बीज. त्याचं नाव मिस्टर खबीज अर्थात शुभम. 8 बॉल 11. 8 बॉल 11ची गरज. 8 बॉल 11. समोरच्या दिशेला फटका हवेत. चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. शुभम च्या बॅटमध्ये षटकार.
धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल 5, 7-5 13, परंतु तेवढी नाही बनवायची. 12 का काय गणितात माझा येडा होतो ना, डायरेक्ट शाळेच्या दरवाजा मोडून पळायचो. 7 बॉल आणि 5 धावेची गरज. 7 बॉल 5 ची गरज असताना इथे आलेला हा डॉट बॉल चांगला चेंडू आहे. हा चेंडू जर का डॉट आला आता ओहो ओव्हर संपलेली आहे. आता 6 बॉल 5, 6 बॉल 5 म्हणजे आता इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं गरजेची राहील. खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये असं वाटलं होतं की कदाचित सामना लवकर फिनिश होईल, परंतु पहा गोलंदाजी ही हनुमान खेवारे क्रिकेट संघाची जबरदस्त राहिली. चला टाइम तुमचा काउंट आहे, त्याच्यामुळे आपण सध्या बरोबर टाइम घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बरोबर अगदी चला जास्तचा वेळ घेऊ नका. सहा बॉल 5 ची गरज आहे. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज मयूरला आपण पाहू शकाल. विपुल सुरसे आपलं 500चा मालक कोणी बनलेलं नाही. कशावर लावायचे काय या ओव्हरमध्ये. जर का मयूरनं हा सामना जिंकून दिला तर मयूरसाठी हे 500 रुपये दिले जातील. घेऊन येऊ का. आणि इथे ओहो इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. ओहो वाईट +1 आणि बस. हा बरा काम आहे. काय बोलायचं आहे. हातात काडी खांद्यावर घोंगडी त्यापेक्षा बरी सांगा माझी सासूरवाडी. पंच किती 4 का. वाईट +3 4 म्हणजे आता सामना लेवल झाला. एका धावेची गरज आहे. आता एका धावेची गरज आहे. बघता बघता 6 बॉल मध्ये 1 धाव थांबवणं आता जीवावरती आहे. आता पाहिलं जाईल. शुभम आहे स्ट्राईक एंड वरती आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी थोडासा वेळ बाकी राहिला आहे. आणि ते हार्ड लक टीम जय हनुमान खेवारे आणि अभिनंदन टीम जेबी स्पोर्ट काट्याची वाडी. विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक.